रामकृष्ण हरी. आत्ता आपण आहोत सासवडमध्ये. सासवड हे गाव म्हणजे संत सोपानदेव यांची जिथं संजीवन समाधी आहे ते हे गाव अतिशय पवित्र असं गाव आहे. ज्या दिंडीसोबत मी वारी करतोय, आषाढी वारी, तर ती दिंडी इथून जवळच एका ठिकाणी थांबली आहे आणि मुद्दाम असं ठिकाण निवडलं आता इथं की जिथं दिंड्यांचा आणि इतर सगळे जे गोंगाट आहे, कोलाहल आहे लोकांचा, भजन कीर्तन सगळीकडे चालू आहे. भजनं काही ठिकाणी लाऊडस्पीकर वगैरे पण चालू आहे. त्यामुळे थोडंसं अलिप्त होऊन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आहे हा. तरीसुद्धा काही आवाज आपल्याला येऊच शकतात. इथं शेतात काम चालले त्याचे आवाज येऊ शकतात, त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या दिवशी आळंदीहून माऊलींच्या रथाचं प्रस्थान झालं तर वाटेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जो स्टॉल होता एक मोठा, तर तिथे प्रत्येक ज्या दिंड्या होत्या त्या दिंडी प्रमुखांचा एक त्यांनी सत्कार केला आणि त्यांना एक भेटवस्तू दिली आणि ती भेटवस्तू अतिशय मोलाची असं मला वाटतं. तर त्या भेटवस्तूमध्ये नेमकं काय आहे ते आपण बघणार आहोत, कारण ते अत्यंत मोलाचं आहे वारकऱ्यांच्या दृष्टीने. त्यामुळे त्यामागचा त्यांचा काय हेतू आहे ह्या व्हिडिओतून आपल्याला ते कळेल. आणि जी एक उदात्त भावना त्यांनी या वारीसाठी ठेवलेली आहे, तर त्याच्याबद्दलची एक कृतज्ञता व्यक्त करावी म्हणूनही हा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा. सुरुवातीला आपण बघतोय की ही बॅग त्यांनी सगळ्या ज्या दिंडी प्रमुखांना आहे त्यांना दिली. तर इथं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा लोगो आणि ज्या गोष्टी आहेत त्या. पलीकडच्या बाजूला फार छान त्यांनी लिहिलेलं आहे की पंढरीची वारी, स्वच्छतेची वारी. म्हणजे याच्यातून त्यांनी स्वच्छतेचा अग्रक्रम ठेवलेला आहे आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी चा जो अट्टहास आहे तो फोकस केलेला दिसतोय. ही बॅग घेऊन जर का आपण वारीमध्ये चालत राहिलो तर सहजच कोणाच्या ना कोणाच्या नजरेवर हे पडणार आहे. आणि फार कुठलेही गजबजाट न करता, कुठलेही खूप सारा ग्राफिक न टाकता, अगदी सिम्बॉलिक विठुराय आणि रुक्मिणी मातेची एक इमेज त्यांनी केली आहे आणि स्वच्छतेची कास धरण्याचा प्रयत्न केला आहे. हा जो हिरवा कलर आहे, मला असं वाटतं की जेव्हा आपण अनबॉक्सिंग करणार आहोत या बॅगेचं, त्याचं शी कदाचित रिलेशन असू शकतं. ते आपण जरा बघूयात की या बॅगेत नेमकं काय आता. तर या बॅगेमध्ये ना आत्ता 3 गोष्टी आहेत, त्यातल्या 2 गोष्टी मी आधी बाहेर काढतो. तर सगळ्यात पहिली जी आहे ती एक अशी छोटीशी पुस्तिका आहे. त्याच्यावर लिहिलं आहे आषाढी वारी पालखी सोहळा 2024. तर 2 याच्यामध्ये आहेत. आपण बघू शकता की इकडे ज्ञानेश्वर माऊली आहेत, इकडे संत तुकाराम आहेत आणि पाठीमागे आपला विठुराया आहेच. तर दोन्ही ज्या पालख्या आहेत पुण्याहून निघणाऱ्या, तर त्याच्याशी संबंधित माहिती आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की एक प्रस्तावना त्यांनी दिली आहे साधारण काय पालखीच्या संदर्भातली, आणि जगद्गुरु संत तुकारामांची जी पालखी निघते त्याचा एक रोड मॅप थोडासा दिलाय की साधारण कुठे कुठे कशा क्रमाने ती जाते पुण्यातून आणि मग पुढे तिचं कसे मुक्काम आहेत. तीच गोष्ट माऊलींच्या मुक्कामाची आहे, पालखीच्या मुक्कामाची ती आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट यांनी याच्यामध्ये केली आहे की जी संस्थान कमिटी ज्या आहेत आळंदी आणि देहूच्या, तर त्यातली जी महत्त्वाची मंडळी आहे त्या सगळ्यांचे इथे फोन नंबर्स दिलेत. या व्यतिरिक्त त्यांनी सगळ्या मुक्कामाचे डिटेल्स जे आहेत दोन्ही पालख्यांचे ते या पुस्तिकेमध्ये आहेत. त्यानंतर पुढे ज्या दोन्ही पालख्यांची जी सनियंत्रण समिती आहे पुणे जिल्ह्यातली, म्हणजे आता सासवडला आहोत आपण, अजून जेजुरीला जाणार आहोत, पुढे जे ठिकाणं लागणार आहेत पुणे जिल्ह्याच्या आपण सीमारेषेपर्यंत, त्याचे सगळे डिटेल्स त्यांनी दिलेत. प्रत्येकाचा फोन नंबर दिलाय, त्या व्यक्तीचं पद दिलंय, त्या व्यक्तीचं नाव दिलंय, त्यांच्या ऑफिसचाही नंबर दिलाय. त्यामुळे मला असं वाटतं की ही पुस्तिका अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये सगळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत वेगवेगळ्या विभागातले, त्यांचं जे एकमेकांसोबतचं जे छान एक संवाद व्हावा, त्यांच्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स वारकऱ्यांना येऊ नये त्याच्यासाठी त्यांनी ते इथे सगळे दिलेले आहेत. वेगवेगळे जे क्षेत्रीय कार्यालय त्याच्याशी संदर्भात डिटेल्स आहेत. सो सांगायचं असं आहे की याच्यामध्ये सगळे त्यांनी हॉस्पिटल्स असतील, रुग्णवाहिका असतील, पाण्याचे टँकर्स कुठे कुठे भरले जाणार आहेत संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्याचेही डिटेल्स इकडे दिलेले आहेत. त्यातले जे वॉटर टँकर पुरवठादार आहेत त्यांचे नंबर्स आहेत. आरोग्याशी संबंधित काही सूचनाही शेवटी त्यांनी दिलेल्या आहेत. आणि अखेरीला इथे त्यांनी लिहिलंय की ज्ञानोबा तुकोबांनी दिली अभंगाची छाया, हरितवारी देईल भक्तांना सावलीची माया.
सावलीची माया. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो हिरवा रंग आहे, मगाशी आपण जो बॅगेज बघितला तो हा हरित म्हणजे हिरवाई, पर्यावरण या संदर्भातलं तो असावा. त्याच्याच जोडीने आता मी जे मगाशी म्हणालो की अजून एक गोष्ट त्यांनी जी दिली होती आपल्याला, ती आहे एक छोटंसं पाकिट आहे आणि या पाकिटामध्ये वृक्षांच्या बिया आहेत. आता त्या कुठल्या बिया आहेत मला ठाऊक नाही, अजून आपण ते बघितलेलं नाही आहे. छान संदेश त्यांनी याच्यावर लिहिला आहे की बीजे लावू घरोघरी, समृद्धी येईल आपल्या घरी. आपण जरा बघूया की यात नेमक्या कुठल्या बिया आहेत त्या. मला माहिती नाही मला त्या ओळखता येतील की नाही, कोणाच ठाऊक. बहुतेक वेगवेगळ्या प्रकारच्या यात बिया आहेत आणि याचा फोटो मी तुम्हाला दाखवतो या सगळ्या व्हिडिओच्या दरम्यान. तर त्या कुठल्या बिया आहेत ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा, कारण मला तो ओळखता येत नाही. मला बहुधा ही बी जी आहे ती सुभाबुळची आहे. तर मला असं वाटतं की जे देशी वाण आहेत, देशी जी झाडं आहेत ना, तीच त्यांनी इथं ठेवलेली आहेत. तर यातलं मला काहीच ओळखता येत नाही आहे दुर्दैवाने. तर याचा फोटो जेव्हा टाकणार मी तेव्हा परत सांगतो की तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर कमेंट करून मला सांगा की या कुठल्या बिया आहेत, कुठल्या वृक्षाच्या बिया आहेत. तर एक देशी झाडांची परंपरा जपण्याचं अतिशय महत्त्वाचं काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलं आहे. ज्या दिवशी पालखी भोसरी फाट्याजवळ मॅगझिन चौकात आली होती त्यावेळेला तिथे पालिकेकडून आवाहनही करण्यात येत होतं या सगळ्या संदर्भातलं की झाडे लावा, झाडे जगवा वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या. आणि अतिशय छान आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत, सो वारकऱ्यांनी जर या सगळ्या बिया लावल्यात या मार्गावरच किंवा आपल्या घरी जाऊन कुठेतरी लावल्यात तरी सुद्धा हे अतिशय महत्त्वाची बाब होईल. आता अत्यंत महत्त्वाची बाब जी वारकऱ्यांसाठी आहे ती आपण बघणार आहोत. हे मी जरा थोडंसं इथं साईडला ठेवून देतो. आता आपण बघणार आहोत एक अत्यंत महत्त्वाचा बॉक्स यांनी दिलेला आहे. त्यावर लिहिलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रथम उपचार पेटी. तर यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की याच्यात काय असेल, पण आता आपण बघूयात की याच्यात काय काय आहे. तर यामध्ये कात्री दिली आहे, कारण प्रथम उपचार पेटीमध्ये कात्रीला अत्यंत महत्त्व आहे. ते का आपण बघणार आहोत. ORSच्या काही पुड्या आहेत, जेणेकरून जर का इतकी पायी वारी करून आपण थकलो तर थोडीशी एनर्जी मिळावी किंवा कधी म्हणजे चक्कर आलेत, घेरी आली तर त्यासाठी, अशक्तपणा आला तर त्यासाठी त्यांनी एक पॅकेट दिलं आहे. त्यानंतर काही गोळ्या आहेत त्याच्यामध्ये. आता मी मेडिकल या क्षेत्रातला तज्ज्ञ नसल्यामुळे मला ठाऊक नाही या कुठल्या गोळ्या आहेत, पण जर थोडीशी नजर जर टाकली आपण तर त्याच्या चित्रांवरनं आणि असं आपल्याला लक्षात येतं की कदाचित सर्दी, खोकला, थंडी, ताप, पोटदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा अशाशी संदर्भात या गोळ्या असायची शक्यता आहे. तर या सगळ्या गोळ्या आहेत, त्याचे आपण नंतर फोटो बघणारच आहोत. त्यानंतर त्यांनी एक बाटली आपल्याला दिली आहे, त्याच्यावरच्या चित्रावरून आणि तिथे लिहिलं आहे की इफेक्टिव्ह रिलीफ फ्रॉम कफिंग, स्नीझिंग, रनी नोज अँड सोअर थ्रोट. तर ही बाटली त्यांनी दिली आहे आणि याच्यावर लिहिलेलं आहे की इफेक्टिव्ह रिलीफ फ्रॉम कफिंग, स्नीझिंग, रनी नोज अँड सोअर थ्रोट. म्हणजे त्याचा अर्थ की कफ होऊ नये किंवा कफ झाले असल्यास, खोकला येत असल्यास, शिंका वारंवार येत असल्यास किंवा नाक वाहत असल्यास, अशा सगळ्या सर्दीशी संदर्भात, खोकल्याशी संदर्भातल्या ही बाटली आहे. त्यानंतर जर का चुकून माकून काही जखम वगैरे झाली तर त्यासाठीचं जर्मिसाईड त्यांनी दिलेलं आहे. एका XYZ कंपनीचं आहे ते. म्हणजे आपण सर्वसाधारणपणे डेटॉल किंवा सॅव्हलॉन वगैरे वापरतो किंवा बऱ्याच वेळेस तर डेटॉल असंच म्हणतात त्याला. तर ती सगळी एक बाटली आहे. त्यानंतर जर का चालताना काही पाय मुरगाळला, लचकला वगैरे वगैरे तर किंवा कुठले स्नायू ताणला गेला, दुखावला गेला तर त्याच्यासाठीचं एक रिलीफ लोशन त्यांनी दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला जेल दिलेला आहे. नंतर जखम झालीच काही तर त्याच्यासाठीच्या ज्या पट्ट्या असतात आपल्या दवाखान्यातल्या त्या आहेत. यात मला असं वाटतं कॉटन आहे याच्यामध्ये बहुधा, हां कॉटन आहे आणि ही चिकटपट्टी आहे, ते सगळं बँडेड आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. तर अतिशय उपयुक्त असा हा बॉक्स पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी प्रत्येक दिंडी प्रमुखांकडे हा बॉक्स दिलेला आहे, म्हणजे जेवढ्या महत्त्वाच्या दिंड्या आहेत त्या सगळ्यांकडे, की जेणेकरून वारकऱ्यांसाठी या सगळ्या गोष्टींचा फायदा व्हावा. त्यांना जर का काही कुठल्याही प्रकारे आरोग्याची समस्या उद्भवली तर त्याच्यासाठी हा बॉक्स अत्यंत उपयोगात येणार आहे.
आजच्या पुरतं इतकंच आहे. आपण या वारी संदर्भात अपडेट्स दररोज घेणारच आहोत. ज्ञानेश्वर माऊली मालिकेमध्ये संत सोपानदेव यांची भूमिका मी साकारली होती आणि त्यांच्याच भूमीत आज मी आलोय आणि हा एक छोटासा का होईना पण एक व्हिडिओ केला आहे. जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि महानगरपालिकेने हा जो काही उपक्रम राबवलेला आहे तो आपल्याला कसा वाटला तेही आम्हाला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया वारीतले पुढच्या अपडेट संदर्भात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.